तोटा काय असतं माहिती आहे? चॉकलेट सगळे चॉकलेट खायला लागले. दुकानदार आहे सगळ्या दुकानावर जायचे. आपण मार्केटकडे दुकानावर होतो गहूचं. आता दुकानदार आहे त्यानं तो गहू समजा पुण्यातनं किती आणलाय 100 रुपयाला आणलाय आणि इकडून तो कितीला विकतोय 120 रुपयाला. त्याला काय होतंय? पण आता दुकानदारानं सांगितलं आपल्याला काय की गहू 120 रुपयाला आपण थोडीच लगेच टाकून 120 रुपये आपण काय म्हणतोय नको जाऊ दे कमी कर जरा 70 रुपये घे म्हणतो आपण. मग तो काय म्हणतोय नाही नाही एवढं काही जमणार नाही. मग ते थोडंफार करत करत शेवटी दुकानदार काय करतात 90 रुपयाला विकून टाकतो. मग काय झालं तर 10 रुपये कमी झाले ना. मग याला काय म्हणायचं तोटा लागला. बरोबर. नफा म्हणजे काय त्याला काय झाला फायदा झाला आणि तोटा म्हणजे काय झाला कमी झाला. मग नफा कसा करायचा आपण परवा एक सूत्र सांगितलं होतं. नफा बरोबर आहे खरेदी किंमत की विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा विक्री किंमत कारण याच्यात काय असते विक्री किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत काय असते कमी असते. तसं आता तोट्यामध्ये काय असणार आहे खरेदी किंमत जास्त आहे म्हणजे खरेदी किंमत वजा लिहून घ्या. हे पूर्ण द्या खरेदी किंमत विक्री किंमत नाही तर फक्त विक्री वगैरे लिहून. ते गणित लिहिलेलं आहे ना बरोबर सगळ्यांकडे. दुधाचं दुसरं गणित होतं आहे ना हे लिहून घ्या ते गणित उघडत. वाहतुकीचा खर्च 100 रुपये आहे. जर 1 लिटर दुधाची खरेदी किंमत 25 रुपये आहे तर एकूण झालेला नफा रवीना काय विकणार आपण काय विकणार आहे तो व्यक्तीने प्रश्नात दिलेला. उठ लवकर दूध विकणार आहे किती लिटर रुपये दराने विकणार आहे लिहिलं नाही का बघ ना. सापडलं का लिहिलं सांग. दूध कसं विकणार आहे दूध काय करतो आपण विक्री करतो ना. विक्री दर किती आपला 40 रुपये 40 रुपये दर आहे आणि एकूण किती लिटर विकणार आहे 50 लिटर विकत. मग दिवसाला किती रुपये मिळणार आपल्याला आपण 40 लिटर दूध विकणार 1 लिटरला किती रुपये मिळणार आपल्याला 50 रुपये मिळणार. 50 लिटर दूध विकणार 1 लिटरला 40 रुपये मिळणार म्हणजे या दोन्हीचा गुणाकार करायचा 1 असं काय 1 लिटर दुधासाठी आपल्याला 40 रुपये मिळणार. मग 50 लिटर दूध विकल्यावर किती मिळणार 40 गुणिले 50 म्हणजे एकूण आपल्याला विक्रीतनं किती मिळाले 2000 रुपये.
आपल्याला शेवटी काय काढायचं त्याच्यात नफा काढायचा. मग नफ्याचा आपण सूत्र काय होतं? नफा बरोबर विक्री किंमत वजा. मग आपल्याला जर नफा काढायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. काय पाहिजे? विक्री किंमत पाहिजे आणि विक्री किंमत मिळाली आपल्याला. विक्री किंमत कशी काढली? एका दुधासाठी 1 लिटर दूध विकलं तर आपल्याला 40 रुपये मिळणार. असे आपण 50 लिटर दूध विकणार म्हणजे आपल्याला किती मिळणार? 2000 रुपये विक्री मिळाले. आता काय करायचं? दुसरं खरेदी करायची आपल्याला. वैभव खरेदी कसा खरेदी केला जातो? 25 रुपये लिटर प्रमाणे खरेदी करायची. म्हणजे दर किती झाला? 25 रुपये. आणि किती लिटर खरेदी केला? 50 विकलं म्हणजे 50च खरेदी केला असणार आहे. म्हणजे गुणिले किती? म्हणजे खरेदी किती झाली आपली? पण 1000. काय झाली? खरेदी. अजून खरेदीमध्ये आपल्याला काय मिळवावं लागणार आहे? वाहतुकीचा खर्च खरेदीमध्ये जाणार ना आपल्या. वाहतुकीचा खर्च किती आहे? 100. म्हणजे एकूण खरेदी खर्च किती? हो एकूण खरेदी 1000. खरेदी मध्ये कशाने कळालं का? शुभम सांगू. शुभम की रोहन? पाठीमागं रोहन नाही. खरेदी किंमत कशी काढलं? आपण किती लिटर दूध विकत घेतलं? 50 लिटर. आणि 1 लिटरचा दर किती होता? मग एकूण आपल्याला खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागले? 1250. आणि आपण वाहतुकीला खर्च किती केला? 100 रुपये. म्हणजे एकूण खर्च किती झाला आपला खरेदी? म्हणजे काय झालं बघा. म्हणजे आता समज तू काय केलं? शिवेमधून 50 लिटर विकत घेतलं इथल्या शेतकऱ्यांकडनं. 25 रुपये लिटरनं विकत घेतलं. म्हणजे तुला इथं शेतकऱ्यांना किती वाटायला लागले? 1250 रुपये वाटायला लागले. तुला विकायचं कुठं होतं? नेऊन पुण्यात नेऊन विकायचं होतं. मग इथून पुण्यात न्यायला तुला गाडीला खर्च किती आला? 100 रुपये. म्हणजे तुझा इथं खर्च किती झाला त्या तुझ्यावर? तू इथं लोकांना 1250 रुपये दिलास प्लस तू 100 रुपये वाहतुकीला काढस. टोटल म्हणजे 1350 रुपये तुझे खर्च झाले आता. आणि तू काय केलं? पुण्यात नेऊन विकला 50 लिटर 40 रुपये दरा. म्हणजे तुम्हाला तुला किती मिळाले पुण्यात पैसे? तुला 2000 रुपये. म्हणजे तुला फायदा किती झाला? 2000 वजा 650. नफ्यामध्ये काय टाकायचं? विक्री किंमत किती आली आपली? 2000 रुपये. 2000 वजा खरेदी किंमत किती आहे? किती आलं? 650 रुपये नफा. बरोबर आहे? आलं साक्षी नफा कसा काढला आपण शेवटी? कशाची बरोबर? त्याची म्हणजे हे ना त्याचं 100 हे केलं पुन्हा नाही मिळवलं आणि मग तिथं 1350 आलं. आम्हाला इकडे 2000च्या 1350ची बरोबर. कळलं सर? कळलं का तुम्हाला? कळलं? अजून कोण काय? पण आता कधी कधी बोलतात की आपण नफा कसा काढला? नफा बरोबर
नफा बरोबर विक्री वजा खरेदी. आता बघा आपण आता जे काही पहिल्यांदा तुम्ही विकलेल्या त्याच्यात आपण किती सुरुवातीला 1350 रुपये स्वतःकडे खर्च केले होते. हा तर नफा किती झाला आपल्याला 650 रुपये नफा झाला. आपली खरेदी होती किती 1350 रुपये खरेदी होती त्याच्यावर आपल्याला 650 रुपये नफा झाला. मग असं विचार करा जर आपण 100 रुपयाची खरेदी असते आपली तर किती नफा झाला. हे जे सांगतात म्हणजे 100 रुपयासाठी किती नफा झाला ना त्याला म्हणायचं शेकडा नफा. त्याचं नाव काय शेकडा नफा. शेकडा म्हणजे किती 100. मग 100 रुपयासाठी किती नफा झाला ते काढायचं. त्याच्यासाठी एकदम सोपं सूत्र आहे का एकूण नफा खरेदी किंमत गुणिले 100 भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. उठ पुन्हा बोल सांग काय शेकडा नफा बरोबर एकूण नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता महिला कसं काय शेकडा नफा यायचा 650 एकूण नफा किती झालाय 450 खरेदी किती गुणिले 100 थोडा होईल. ₹3 ना विक्री तर किती टक्के तोटा होईल. किती टक्के तोटा होईल. आता किती टक्के तोटा म्हणजे परत शेकडा तोटाच काढायचा आहे ना. टक्के म्हणजे किती टक्के म्हणजे पण 100. अंशात कसं की शेकडा तोटा काढायचा शेकडा तोटाच काढायचा. वैभव 6 रुपयाला एक वस्तू विकल्यामुळे 2 रुपये नफा होतो. जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर किती टक्के तोटा होईल. पहिल्यांदा काय सांगितलं त्याने वस्तू किती रुपयाला विकली 6 रुपये म्हणजे विक्री किंमत किती आहे 6. विक्री किंमत 6 रुपये. नफा किती आहे 2 रुपये. सूत्र काय असते नफा बरोबर विक्री किंमत होता 2 बरोबर 6 वजा खरेदी किंमत किती सांग खरेदी किंमत किती 4. बरोबर आहे हो. 4 झालं पाहिजे ना हो. रवीना मला वाटतं 3 यायला पाहिजे माझ्या 3 येणार की 4 येणार 4. खरेदी किंमत किती झाली याला आपली खरेदी किंमत फिक्स झाली 4 रुपये. आता पुढे काय होतं जर काय जर ती वस्तू 3 रुपयाला विकली तर किती टक्के तोटा होईल. आता ही झाली पहिली गोष्ट. 1. पहिल्यांदा त्यांनी काय केली वस्तू 6 रुपयाला विकली तेव्हा त्यांना काय झाला नफा झाला.
2 रुपये. आता दुसऱ्याला काय होणार, ती वस्तू त्यांनी 3 रुपये 3 रुपयाला विकणार, म्हणजे त्याला काय होणार आता तोटा होणार. कारण खरेदी किंमत किती आपली 4 रुपये आणि विक्री किंमत किती झाली 3 रुपये. तोटा बरोबर काय, खरेदी किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत.